कशाला करते आता स्वयंपाक? किती वांग्याचं कालवण भाकरी. का त्या पेटवायचा वांग्याला पण आणतो. मग कशाचं करावं कालवण? आणले ते सकाळी वांगीच तेवढी आहे. दुसरं करायचं काय करायचं? काय तर करायचं. काय करता आता? सारखी मटणं खाऊन खाऊन वैताग नाही आला वाटतं. झुणका करायचं. झुमकावे करू का? झुणका करायचं. कशाला वांगी रात्री अंदाज का बसले. सकाळ करायला वांग्याची भाजी. चिरलं हात असल्यावर करायला काय? लसूण सुलती का? बघू 4 शेंगदाणे. काय देऊ? 4 शेंगदाणे दे. भाजायचं ते फोडायचं ते शेंगा अजून आहे 2-3 दिवसात 2 दिवसात उद्या तरी काहीतरी करून फोडावंच लागणार आहे. येणार आहे लागणार. काय करू? तुझं आता सांग मी मला लावतो ते. काय कोण घेऊन जायचं का सगळं मी? नाही कोणी जाणार सांग. मग तुझं सांगायचं. बघू ते पोरवाही लवकर घालवले सारा स्वयंपाक पात्र म्हणजे उठण्यावर माझं 10ला तरी न्हायला लागते. कितीच तांदूळ आहेत? 12ला. जाऊ नाही तर राहू बघू काहीतरी. माझंच नक्की नसतंय लगे असं अर्जंट. उद्या आता मला तर पाहुणे रवळे आलेले म्हणते तोंडाला काय केलंय. दारे दिसत नाही आता. नाही दिसत. पावडर बिवडर लावला तर दिसणंच यायचं. आजीबाई पुचली असं आज आहे काय? बघू एक ग्लास नाही पुढे. अगं कुरडीच खाताय का करते की स्वयंपाक जेवा? कोरडीच खायची असते. लसूण जिरं मिरची कुटते आणि देते बेसनला फोडणी नंतर भाकरी भाजते तशा मग जेवा. चपाती आहे त्या 4 चपाती आणणार लागतं. ती आंब्याची कैरी खाल्ली तसंच ढेकरा येते ते. पाकच घालू. भाजलं की कडक होते तुम्ही ताटात काढलं कडक होते. करणार होती आता बी लेकरासने खायला हलवा मरू म्हणलं दादा उशीर बी झालाय आणि दूध बी मी संपवलं पोरासने काढून दूध लागते का चांगली ती गाजर म्हणजे ताशी आपली रानातली तसली मुळ्याची गाजर नाही. बघू एकदी खायला. दीदी फ्रीज मधलं गाजर आण ग. कोण आणली गाजर? भाऊजीने आणले ती किलोभर. भरपूर गाजर होती चांगली आहे ती गोड पण आहे ती गाजर. कधीच केला नाही करावं म्हटलं केल्याशिवाय लेकरं काय ते हलवा न विलवा. आवाज दीदी म्हणती रोज डब्याला लेकर काय काय आणते ती. त्या लेकरांची आई बाप फायदी जागीरदार त्यांना नाही. आपली नाही काय आपल्याला करून घालायचं सुद्धा नाही काय आपण. त्या लेकरांची आई बाप नाही काम अशी कुठेतरी खोल्या गेले घेऊन राहिली असती जनावर जित्राप नसते. करायचं त्यात आपलं शास्त्र शेतातलं लेकरांनी दोन आपल्याला आणली. माहित नाही का. पाण्यात 2 आण फ्रीज मध्ये वर्ण शाय असते ही 4 बसलेलं असते. चल जारला 2 आण. फ्रीज मधलं काढून तसंच खायला नसतंय. पाटीत धुतलं असतं की
कोथिंबीर नाही. गाजर दे आणि पहिल्या जुन्या मिरच्याची पिशवी आहे फ्रीज मध्ये एका बघलेला ती आण. नाही ती चिरायची. कशाच करत नाही. बेसन करायचं. बेसन म्हणलं का पुरगी हरकतीच हरकती. हा पहिल्या जुन्या मिरच्या आहेत त्या. आज मी मुलकाच्या आणले त्या आपण. ते काढत्या रिचार्ज जमलं करते. मागायला तेवढं पैसे देऊन आला असेल ते. कशाला त्याला बाजार आणायला सांगता तुम्ही? अहो आम्ही म्हणलं माळव नाही ह्यांनी जातेला आणायला. मला कळत नाही काय, मला येडं समजता काय म्हणलं आणि गेलं ते पिशवी घेऊन. काय माहिती गाजरं चांगली दिसली म्हणून आणली म्हणते. ते गाजरं ही महाग असणार आहे ती. टमाटे आणले ती टमाटी बाजारात आपण आणली तेव्हा 100 म्हणत होती. आपण आणलं होतं ही करून 70 रुपयाने कमी जास्त करून. आता ह्यांनी किती देऊन आणली काय माहिती. आणू दे सगळं येत जावा तुमच्या संग कसं कमी जास्त करायचं कळल त्यासनी बी. हाय तेवढंच घ्या. इतकी दुसरी ना अगं बाई ताटात ठेव ना. हो असं दे होता. चांगलाच कुठे पण दुपारच्या म्हणून पुसलंय का त्याला. काय गर्दी की का तिला गाजर गर्दी दे. नाही दूध नाही त्याला ठेवलं मी. पाजल्या तर तुझं माहित नाही सगळ्याला वाट्या वाट्या भरून दिल्या. अगं 2 ठेवलंय का? पुढच्या वेळेस आणल्यावर करते. 100% करते. त्याला हे काय लागत नाही. दूध लागतंय, काजू बदाम आणि तूप. तूप तर आहे, दूध तर आहे, बदाम तर आहे, तर काजूच नव्हतं. नुसत्या बदामाचंच करायचं म्हणून मी ठेवलं होतं. हो नाही का बरं बरं लेकरं नाव काढून तर विचारा एखादी एवढी सुद्धा. मुंगळं गोडलं येते तर घरात. हलवा नाही करत ती. खायला आणलंय खात राहत असलं तर. चावून खावा बारीक. आकड धोकड गिळू नका, पोटात दुखल. झाला का बहिणींनो स्वयंपाक? सांगा कमेंट मध्ये. चालू आहे बघा माझं आता. बेसन करतील पुन्हा भाकरी बसतील. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.